गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा लेक्चर 7 बरोबर ना 7th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करीत आहे. बरोबर, आतापर्यंत आपण चॅप्टर 2 युटिलिटी ॲनालिसिस स्टार्ट केला असून त्यापैकी आपली मिनिंग, फीचर्स ऑफ युटिलिटी, टाईप्स ऑफ युटिलिटी अँड लास्ट वीकमध्ये आपण रिलेशन बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी, थोडासा एक लाँग क्वेश्चन होता तो आपण लास्ट वीकमध्ये बघितला. छान तुम्ही नोट डाऊन केलता. तुम्ही चांगले ते व्हॉट्सअपवर त्याचे फोटो काढून मला सेंड केले होते. वेल ट्राय. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो बघणार आहे की सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन जो असतो इकॉनॉमिक्समध्ये तो म्हणजे लॉ. तुम्ही या स्लाईडवर हेडिंग पाहू शकता, लॉ ऑफ DMU. तर त्यातलं लॉ जो वर्ड आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. लॉ म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला सिद्धांत म्हणतो. पण जसं जॉमेट्रीमध्ये आपल्याला 10वीला जॉमेट्री भूमितीमध्ये जसे आपल्याला थेरम होते, बरोबर, प्रमेय होते, मग ते थेरम्स आपण कंपल्सरी पाठ करायचं आणि त्यातले 1-2 थेरम तरी बोर्ड एक्झामला पडायचे. सिमिलरली तसेच 12thला इकॉनॉमिक्समध्ये लॉ आहेत. लॉ मीन्स कुठल्या तरी एखाद्या इकॉनॉमिक्सचं काहीतरी म्हणणं असतं आणि ते प्रूफ करण्यासाठी त्यांनी तो लॉ मांडलेला असतो. मग देर आर टोटल 3 लॉज इन अवर इकॉनॉमिक्स. असे आपल्याला एकंदरीत 3 लॉ या वर्षभरात शिकायचे आहेत, बरोबर ना. जर तुम्हाला पहिला लॉ समजला तर नक्की त्याच्या पुढचे 2 लॉ पण कळतील. आज आपण जो बघतोय त्याचं नाव तुम्ही हेडिंग स्क्रीनमध्ये दिसते तुम्हाला, लॉ ऑफ DMU, बरोबर ना. नेक्स्ट जो लॉ आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये बघायचा आहे, 3rd टॉपिकमध्ये, तो आहे लॉ ऑफ डिमांड. आणि 4th टॉपिकमध्ये जो आपल्याला लास्ट लॉ बघायचा आहे त्याचं नाव आहे लॉ ऑफ सप्लाय. असे टोटल एकंदरीत 3 लॉज आहे. तर नीट बघा, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इथं दिसतं आहे 8 मार्क्स, की हा जो काय लॉ असतो हा कितीला असतो, 8 मार्क्सला असतो. 1 मिनटं, 8 मार्काला हा लॉ पडतो, बरोबर ना. तर साहजिक आहे 8 मार्काचा क्वेश्चन आहे म्हणल्यावर तो मोठाच असणार आहे. तर फर्स्ट पेजवर तुम्हाला जे दिसतं आहे की देर आर टोटल 6 स्टेप्स. 7 स्टेपमध्ये हा जो काय लॉ असतो हा 7 स्टेपमध्ये मांडायचा असतो. ह्या स्टेप्ससुद्धा खूप मोठ्या आहेत, त्यामुळं एका बॅचमध्ये मला तो लॉ शिकवणं साहजिक आहे, पॉसिबल नाही. आपण एक काम करू, तुम्ही पहिल्यांदा बघा खाली 6 स्टेप्स कुठल्या कुठल्या आहेत. फर्स्ट वन इज इंट्रोडक्शन, की पहिली स्टेप काय असते, इंट्रोडक्शन असते. 1 मिनटं, फर्स्ट स्टेप कुठली असते, इंट्रोडक्शन. की इंट्रोडक्शन मीन्स की या लॉमध्ये काय काय कुणी मांडलेलं आहे, बरोबर ना. स्टेटमेंट ऑफ द लॉ, की या लॉचं म्हणणं काय आहे, या लॉ नक्की काय आहे, ज्यांनी कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याचं काय म्हणणं आहे ते स्टेटमेंट. त्यानंतर शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, शेड्यूल काढला जातो. कर्व अँड एक्सप्लेनेशन, ॲझम्पशन्स ऑफ द लॉ अँड एक्सेप्शन्स ऑफ द लॉ. असे टोटल 6 स्टेप्स, 6 स्टेपमध्ये हा लॉ आहे. तो शिकवायला पण बराच वेळ लागणार आहे. एकाच बॅचमध्ये एकाच दिवशी तो कंप्लीट होणार नाही. तर आपण एक काम करू, आपण तो 3 स्टेपमध्ये डिवाईड करू. थोडक्यात आपल्याला ह्या वीक किंवा नेक्स्ट वीक पण लॉ ऑफ DMU कंप्लीट करायला लागू शकतो. तर आज आपण काय करणार आहे, आज आपण फक्त 2 स्टेप्स बघणार आहेत, इंट्रोडक्शन आणि स्टेटमेंट ऑफ द लॉ. आणि ते मग झालं की मग उद्याच्या बॅचमध्ये आपण शेड्यूल अँड कर्व एक्सप्लेनेशन बघू. आणि नेक्स्ट बॅचमध्ये वाटलं तर मग आपण ॲझम्पशन अँड एक्सेप्शन, असं 3 बॅचमध्ये हा लॉ आपण कंप्लीट करणार आहोत, बरोबर आहे. कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पहिला लॉ जरा शिकवायला मी थोडासा वेळ लावतो आहे, पण एकदा का फर्स्ट लॉ तुम्हाला कळला की तुम्हाला पुढचे 2 लॉ बरोबर व्यवस्थित कळतील. ओके, तर मग आपण पहिल्यांदा लॉ ऑफ DMUला सुरुवात करू. मग तुम्ही आता वहीमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये जी हेडिंग टाकताल ती हेडिंग काय असणार आहे, लॉ ऑफ DMU. ओके, आणि लॉ ऑफ DMU हेडिंग टाकल्यानंतर मग तुम्ही काय करताल, त्याच्या खाली हेडिंग टाकताल इंट्रोडक्शन. ते लास्ट पेजवर जे तुम्हाला दिसलं आहे इथं, तुम्हाला या स्लाईडमध्ये जे दिसते 6 स्टेप्स, हे लिहू नका, बरोबर आहे. तुम्ही जेव्हा लॉ ऑफ DMU हेडिंग टाकताल तुमच्या ह्याच्यात, ती हेडिंग टाकल्यानंतर त्याच्या खालच्या वेळेवर हेडिंग काय टाकताल, इंट्रोडक्शन. की लॉ ऑफ DMUमध्ये इंट्रोडक्शन कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर नीट बघा, लॉ ऑफ DMU DMUचा फुल फॉर्म लास्ट साईडमध्ये दिला होता. की लॉ ऑफ DMU म्हणजे काय, तर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. हा जो DMU आहे त्या प्रत्येकाचा फुल फॉर्म दिला आहे. D मीन्स डिमिनिशिंग, M मीन्स मार्जिनल आणि U मीन्स युटिलिटी. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, बरोबर आहे. तर लॉ म्हणजे नक्की काय, तर लॉ म्हणजे एखादा इकॉनॉमिस्ट आहे की ज्यांनी काहीतरी शोध लावलेला असतो, किंवा त्याचं काहीतरी म्हणणं असतं आणि ते म्हणणं
सोसायटीला, समाजाला पटवून देण्यासाठी ते पटवून कसं द्यायचं म्हणून त्यांनी तो लॉ इंट्रोड्यूस केलेला असतो. त्याला लॉ म्हणतात, तुम्हाला तो नक्की कळेलच. तर आपण पहिल्यांदा सुरुवात कशापासून करतो, इंट्रोडक्शनपासून. या साईडमध्ये तुम्ही बघताय इंट्रोडक्शन. काय इंट्रोडक्शन दिलं आहे, तर बघा काय दिलं आहे, दीज लॉ वॉज फर्स्ट प्रपोज बाय प्रोफेसर गॉसेन. की हा जो काय लॉ होता हा ॲक्च्युली जो फाइंड आउट केला होता किंवा कुणाच्या पहिल्या डोक्यात विचार याचा आला असेल तर ते होते प्रोफेसर गॉसेन. परंतु बट वॉज डिस्कस इन डिटेल. परंतु ह्याचा व्यवस्थित विचार करून जर कोणी ह्याच्यावर जास्त अभ्यास केला असेल किंवा कुणामुळं हा लॉ इंट्रोड्यूस झाला तर त्या माणसाचं नाव आहे बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल हे नाव कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण ही व्यक्ती आपल्याला खूप त्रास देणार आहे. म्हणजे इकॉनॉमिक्समधला जेवढा 80% पोर्शन आहे त्या 80%मध्ये ह्या माणसाचं नाव आहे. म्हणजे जे काय मी तुम्हाला म्हणलो ना 3 लॉज, हे तिन्ही लॉज ह्याच माणसाने इंट्रोड्यूस केले आहेत. थोडक्यात विचार कोणाच्या डोक्यात आला तर प्रोफेसर गॉसेन, बट वॉज डिस्कस इन डिटेलमध्ये ह्याचा कोणी अभ्यास केला असेल तर बाय प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल इन हिज बुक्स प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स पब्लिश इन 1890. आणि तो जो काय लॉ होता तो लॉ कशात छापण्यात आला तर त्याचं एक स्वतःचं पुस्तक होतं अल्फ्रेड मार्शलचं, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स. त्या बुक्समध्ये त्यांनी पब्लिश केला होता इन 1890, 1890च्या काळात. बरोबर आहे. तर ह्यातलं महत्त्वाचं सेंटेन्स कुठलं आहे की हा लॉ कोणी इंट्रोड्यूस केला आहे तर गॉसेन नाही, अल्फ्रेड मार्शलनी इंट्रोड्यूस केलेला आहे. कशात इंट्रोड्यूस केलेलं आहे, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स त्याचं बुक होतं आणि ते कधी पब्लिश झालं होतं, इन द इयर 1890. म्हणजे इंट्रोडक्शन कळलं का तुम्हाला. इंट्रोडक्शन म्हणजे नक्की काय करायचं, इंट्रोडक्शन म्हणजे लॉ कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे, बरोबर आहे, आणि ज्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे तो कधी इंट्रोड्यूस केलेला आहे, कशात इंट्रोड्यूस केला आहे, हे सगळं इंट्रोडक्शनमध्ये लिहून काढायचं. ओके, हे झालं इंट्रोडक्शन. आता नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघतोय स्टेटमेंट ऑफ द लॉ, की नक्की अल्फ्रेड मार्शलला काय म्हणायचं आहे. अल्फ्रेड मार्शलनी जो काय लॉ, आता आपण हा एवढा भला मोठा लॉ बघणार आहे 8 मार्क्सला, तर हे लॉचं नक्की वाक्य काय, स्टेटमेंट काय. आता आपण तुम्हाला आठवते थेरम, 10thला जसं थेरम आपण सॉल्व करायचो, बरोबर आहे. 10वीला जॉमेट्रीमध्ये भूमितीमध्ये प्रमेय होती, बरोबर. तर थेरमचं एक वाक्य असायचं, सेंटेन्स असायचं, स्टेटमेंट ऑफ द थेरम, की एक स्टेटमेंट असायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पायथागोरसचं थेरम तुम्हाला जर आठवत असेल तर त्याचं सेंटेन्स होतं, इन अ राईट अँगल ट्रायंगल, बरोबर ना. किंवा मराठी मिडियमला जर तुमच्यातलं कोण असेल तर त्यांना आठवत असेल काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, अशी वाक्य असायची, स्टेटमेंट असायचं. मग सेम लॉ म्हणलं की लॉला सुद्धा एक स्टेटमेंट असतं. ते स्टेटमेंट म्हणजे काय तर त्या लॉमध्ये अल्फ्रेड मार्शल मीन्स ज्यांनी कुणी इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याला ॲक्च्युली काय म्हणायचं, हे स्टेटमेंट, त्याचा अर्थ स्टेटमेंट. बघू आपल्याला अल्फ्रेड मार्शलला ह्याच्यात काय म्हणायचं आहे. अकॉर्डिंग टू प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, की प्रोफेसर अल्फ्रेड मार्शलच्या मते काय म्हणणे त्याचं, अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, की जेव्हा अदर थिंग्स रिमेनिंग कॉन्स्टंट, इतर गोष्टी कॉन्स्टंट असतात. आता नीट लक्ष द्या, हे वाक्य महत्त्वाचे. द ॲडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्ज फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन स्टॉक ऑफ अ थिंग. बघा मी हळूहळू वाक्याचा अर्थ सांगतोय. द ॲडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराइव्ह, की माणसाला जे ॲडिशनल बेनिफिट, आता हा जो बेनिफिट शब्द आला आहे, बेनिफिटलाच आपण इथं युटिलिटी म्हणणार आहे. ॲडिशनल युटिलिटी, बरोबर आहे. आणि आता लक्षात आलं असेल तुमच्या, ॲडिशनल युटिलिटी म्हणजेच काय हो, ॲडिशनल युटिलिटी म्हणजेच मार्जिनल युटिलिटी. म्हणजे थोडक्यात हा जो शब्द आहे ॲडिशनल बेनिफिट, त्या ॲडिशनल बेनिफिटचाच अर्थ काय झाला, ॲडिशनल बेनिफिट म्हणजे मार्जिनल युटिलिटी. मग सरळ मार्जिनल युटिलिटी बोललं असतं चाललं असतं ना, पण त्यांनी मुद्दाम सिमिलर वर्ड्स, वेगळा शब्द वापरला. ओके, द मार्जिनल युटिलिटी. मग आपण वाचताना आता मी तिथं ॲडिशनल बेनिफिटच्या ऐवजी मार्जिनल युटिलिटी शब्द वाचता. द मार्जिनल युटिलिटी विच अ पर्सन डिराइव्ह, की माणसाला जी मार्जिनल युटिलिटी मिळती, डिराइव्ह मीन्स गेटिंग, रिसिव्ड, मिळणे. विच अ पर्सन डिराइव्ह, की माणसाला जी युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी मिळते कशापासून, फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन ए स्टॉक ऑफ अ थिंग, फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन इट स्टॉक ऑफ अ थिंग, की जसा इन्क्रीज इन स्टॉक ऑफ थिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल
तिथं मी तुम्हाला कळण्यासाठी आपला तो मागच्या वेळेचाच 2 कॉलमचा शेड्यूल काढतो आहे, मँगोज आणि MU. तुम्हाला समजा एक आंबा खायला दिला, तुम्हाला युटिलिटी मिळाली 10. पण इथं वर त्यांनी काय शब्द वापरला आहे, गिवन इन्क्रीज इन स्टॉक ऑफ अ थिंग. म्हणजे काय की समजा तुम्ही तुमचा स्टॉक वाढवत चालला आहे 1 2 3 4 5. साहजिक आहे, जसजसं तुम्ही आंबे खात जाणार, एक आंबा खाल्ला, दुसरा आंबा खाल्ला, तुमची युटिलिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. 10 8 6 4 2. बरोबर आहे ना. मग दिलं त्यांनी वर, फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन स्टॉक ऑफ अ थिंग डिमिनिशेस. की ती जी काय मार्जिनल युटिलिटी असते ना, ती काय होत जाते, डिमिनिशेस, कमी कमी होत जाते विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक. विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक. की जसं तुम्ही इन्क्रीज इन द स्टॉक वाढवताय, एक एक आंबा खात जाताय, तसतशी तुमची युटिलिटी काय होत जाते, कमी होत जाते. दॅट ही ऑलरेडी हॅज, जी तुम्हाला अगोदरच्या आंब्यापासून मिळाली होती. म्हणजे थोडक्यात काय, तर हे सेंटेन्स कॉम्प्लिकेटेड आहे. की द ॲडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराईव्ज फ्रॉम अ गिवन इन्क्रीज. परत एकदा थांबा, सेंटेन्स इथनं ॲक्च्युअल स्टार्ट आहे. द ॲडिशनल बेनिफिट विच अ पर्सन डिराईव्ह, की माणसाला जी मार्जिनल युटिलिटी मिळते कशापासून, फ्रॉम अ गिवन इन्क्रीज इन स्टॉक ऑफ अ थिंग. की जसा तो इन्क्रीज इन अ स्टॉक ऑफ अ थिंग, एक वस्तू कंझ्युम करतो किंवा एक आंबा लागोपाठ खातो, ती जी काय मार्जिनल युटिलिटी मिळते, ती मार्जिनल युटिलिटी काय होते, डिमिनिशेस, कमी कमी होत जाते विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक. विथ एव्हरी इन्क्रीज इन द स्टॉक, जसा स्टॉक वाढवता युटिलिटी कमी होत जाते. दॅट ही ऑलरेडी हॅज, जी त्याला अगोदरच्या आंब्यापासून मिळाली होती. थोडक्यात सेंटेन्सचा अर्थ सोपा आहे, पण त्यांनी जे सेंटेन्स मांडणी केली ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. पण मग तुम्ही म्हणताल सर हे थोडंसं चेंजेस केलं, तर नाही. हे अल्फ्रेड मार्शलचं सेंटेन्स आहे, त्याच्या भाषेत त्यांनी त्याच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला हे स्टेटमेंट ॲज इट इज आहे तसं कॉपी करायला लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला हे थोडक्यात आहे तसं पाठ करावं लागेल. मग चेक करणाऱ्याला थोडंसं सोप्या भाषेत कळावं म्हणून खाली मी जरा नीट बघा, इन अदर वर्ड्स, सोप्या भाषेत अल्फ्रेड मार्शलला नक्की काय सांगायचं होतं. इन अदर वर्ड्स, ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, की जसं एखाद्या वस्तूचा स्टॉक वाढत जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही जेवायला बसलाय, एक चपाती खाल्ली, दुसरी चपाती खाल्ली, तिसरी चपाती खाल्ली, तर कुठंतरी थांबता ना तुम्ही. कारण साहजिक आहे, कुठल्या तरी प्रत्येकाची कॅपॅसिटी डिफरंट असते. पण प्रत्येकजण खाता खाता पर्टिक्युलर पॉईंटला 7व्या 8व्या 5व्या दुसऱ्या कुठल्या तरी चपातीला येऊन थांबतो, कारण त्याचं पोट भरतं. म्हणून त्यांनी दिले की ॲज द स्टॉक ऑफ कम्युनिटी इन्क्रीजेस, जसं तुम्ही स्टॉक काय करता, वाढवत जाता, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, तुमची मार्जिनल युटिलिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. आता मग हे केवढं सोप्या भाषेत झालं. अल्फ्रेड मार्शलला पण हेच सांगायचं होतं ना वर पॅराग्राफमध्ये, पण त्याचं सेंटेन्स थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं. तेच कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स मी काय केले, सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला खाली लिहून दिलेलं आहे. इन अदर वर्ड्स, ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, की कुठल्याही वस्तूचा स्टॉक जसा वाढत जातो, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, मार्जिनल युटिलिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. बरोबर आहे. जेवताना आपण कॉमनली हा एक्सपिरियन्स सगळ्यांनाच येतो ना, की जेवताना आपण ज्यावेळेस खायला बसतो, एक चपाती खातो, युटिलिटी कमी होती, दुसरी चपाती खातो, अजून युटिलिटी कमी होती, तिसरी चपाती खातो, युटिलिटी 0 होती. 0 मीन्स आपली कॅपॅसिटी संपलं, पोट भरलं, सॅटिस्फॅक्शन पॉईंट. ह्याचा अर्थ तिसऱ्या चपातीला थांबा. पण एवढं होऊनसुद्धा, पोट भरूनसुद्धा जर चौथी चपाती खाल्ली, तर तुमची युटिलिटी निगेटिव्ह होणार आहे. दॅट मीन्स डिसयुटिलिटी. बरोबर ना. म्हणजे अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं पटतं आहे आपल्याला. म्हणजे अल्फ्रेड मार्शलला काय प्रूफ करायचं आहे, की जसं स्टॉक वाढत जातो, ॲज द स्टॉक ऑफ कमोडिटी इन्क्रीजेस, मार्जिनल युटिलिटी डिमिनिशेस, मार्जिनल युटिलिटी कमी कमी होत जाते. एवढं साधं सिम्पल म्हणणं आहे त्या माणसाचं. आणि एवढं साधं सिम्पल म्हणणं प्रूफ करण्यासाठी त्यांनी हा लॉ मांडलेला आहे. तर आज तुम्ही काय करताल, लक्ष द्या. आज तुम्ही हेडिंग टाकताल, लॉ ऑफ डिमांड. बरोबर आहे. हेडिंग टाकल्यानंतर काय करताल, हेडिंग टाकल्यानंतर ह्याच्या अगोदरच्या स्लाईडमध्ये इंट्रोडक्शन दिला होता. बरोबर आहे. मग हेडिंग टाकताल इंट्रोडक्शन, तो इंट्रोडक्शन ॲज इट इज लिहून काढतात.
त्यानंतर हेडिंग टाकताल स्टेटमेंट ऑफ द लॉ. ओके, स्टेटमेंट ऑफ द लॉ हेडिंग टाकल्यानंतर हे जे तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतंय, म्हणजे तो जो काय इमेज तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतो ना स्टेटमेंट ऑफ द लॉ, अल्फ्रेड मार्शलचा पॅराग्राफ, तो तर अल्फ्रेड मार्शलचं सेंटेन्स म्हणजे हा जो काय पॅराग्राफ आहे हा तर लिहितालच. आणि तो तर तुम्हाला ॲज इट इज आहे तसा पाठ करावाच लागणार आहे. पण त्याच्याच खाली इन अदर वर्ड्स हा सुद्धा पॅराग्राफ तुम्ही नोट डाऊन करा. म्हणजे स्टेटमेंट ऑफ द लॉ 2 पॅराग्राफमध्ये होईल. एक पॅराग्राफ अल्फ्रेड मार्शलचा आणि एक पॅराग्राफ आपला. अल्फ्रेड मार्शलचं पण तेच म्हणणं आहे, पण ते कॉम्प्लिकेटेड आहे. आपण तेच कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स थोडंसं सिम्पल लँग्वेजमध्ये कन्वर्ट केलं आहे. ओके, तर आज फक्त आपण लॉमधलं इंट्रोडक्शन अँड स्टेटमेंट ऑफ द लॉ 2च बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर दॅट मीन्स उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, कर्व अँड एक्सप्लेन, जेवढं एक्सप्लेन करता येईल तेवढं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन करू. ओके, तर आज फक्त तुम्ही काय करताल, लॉ ऑफ डिमांड हेडिंग टाकताल, इंट्रोडक्शन आणि स्टेटमेंट हे लिहून काढताल आणि मला फोटो पाठवा. बऱ्याच जणांना असं वाटतं की होमवर्क देत नाही मी, तर तेवढं कंप्लीट करून त्याचा फोटो पाठवा. ओके, बाय.